नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण पुढारी न्यूज पाहत आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि वर्षभरानंतरही या हल्ल्याच्या जखमा प्रत्येक भारतीयाच्या मनावर अजूनही कायम आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक काळा दिवस जो देश कधीही विसरू शकणार नाहीये. पण वर्षभरानंतरचं पहलगाम कसं आहे? पहलगाम मधलं पर्यटन पुन्हा सुरू झालंय का? आणि काय आहे नेमकी तिथली परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी स्वतः अधिक कदम या क्षणाला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अधिक कदम हे मूळचे महाराष्ट्राचे असलेले अधिक कदम गेली 28 वर्ष काश्मीरमध्ये सामाजिक सुधारणांचं काम करतायत. अधिक कदम यांचं काश्मीरमधलं अनुभव हे थक्क करणारे आहेत. अशा या झपाटलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला पहलगाम हल्ल्यानंतर नेमकं काय वाटतंय, तिथली आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे, 1 वर्षानंतरचं जम्मू काश्मीर आणि या हल्ल्यानंतरचं जम्मू काश्मीर कशा पद्धतीनं बदललेलं आहे, हे सगळं सांगण्यासाठी थेट जम्मू काश्मीरमधून अधिक कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अधिक कदम सर, माझा आवाज ऐकू येत असेल तर आपण या चर्चेला सुरुवात करूया. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे पहलगाम हल्ल्याला, मात्र त्याच्या ज्या कटू आठवणी आहेत त्या आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात आहेत. हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या असताना 1 वर्षापूर्वीचं जम्मू काश्मीर आणि त्यानंतरचं आत्ताचं जम्मू काश्मीर, या दोन याच्यामध्ये जर विभाजन केलं तर तुम्हाला कशा पद्धतीची परिस्थिती ही आहे ती बदललेली वाटते? जेव्हा मागच्या वर्षी जेव्हा याच दिवशी जेव्हा हा अटॅक झाला अ, पहलगामला, वैतरण व्हॅलीमध्ये, त्यावेळेस मी स्वतःच श्रीनगरमध्ये होतो आणि आणि आता सुद्धा या क्षणी मी कारगिल टू श्रीनगरच रोडनीच प्रवास करतोय ॲक्चुअली. माझ्याबरोबर काही मुंबईमधनं काही माझे मित्रपरिवार आहेत आणि काही बघायला आलेले आहेत बेसिकली सगळं काम आहे किंवा काय. तर मागच्या वर्षी जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस म्हणजे एकंदरीत एकूण 2019 नंतर जेव्हा 376 कलम काढलं आणि त्याच्यानंतरची जी काही सिच्युएशन म्हणजे कुठेतरी देशामध्ये आपल्या सगळ्यांना एक मेसेज कुठेतरी रिसीव्ह केला, की 376 कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये आता सगळंच नीट झालेलं आहे. आणि पण मला असं वाटतं, की तिथं थोडीशी कुठेतरी आपल्याला मला असं वाटतं, की म्हणजे सरकारने जे काही काम करायचं ते केलेलं आहे. पण पण इथल्या इथल्या लोकांमध्ये किंवा काही काही अशा विचित्र लोक जे आहेत, जी काश्मीरमध्ये अशांतता व्हावी, राहावी ह्याच्यासाठी जे प्रयत्न करतात. मला असं वाटतं, की तिथपर्यंत तो मेसेज नीट पोहोचलेला नव्हता. पण तो बाकीच्या भारतीयांनी तो घेतला, की 376 कलम काढल्यानंतर आता आपण जाऊ शकतो, फिरू शकतो. आणि तो कुठेतरी मला असं वाटतं तो नंबर एवढा वाढला काश्मीरमध्ये अचानकपणे, की जवळ-जवळ एका वर्षामध्ये 2 ते 2.5 कोटी पेक्षा जास्त प्रवासी जम्मू आणि काश्मीरमध्ये आले. म्हणजे श्रीनगर शहरामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त प्रवासी ह्या काश्मीरने, ह्या श्रीनगरने, या दल लेकने रिसीव्ह केलेले आहेत. म्हणजे आमची दल लेकमध्ये आमची फ्लोटिंग एम्ब्युलन्स आहे. म्हणजे जसं काश्मीरमधलं किंवा जगातलं पहिलं फ्लोटिंग पोस्ट ऑफिस जसं श्रीनगरमध्ये आहे, तसं आपलं फ्लोटिंग एम्ब्युलन्सही काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे, की आम्ही दिवसाला कितीतरी पेशंट्स आम्ही जे बाहेरचे प्रवासी येत होते भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधलं, तर ते सगळे इथं काश्मीरच्या आपल्या भारताच्या ह्या भागामध्ये येत असताना आम्ही आम्ही रिसीव्ह केलेत, आम्ही बघितलेलं खूप नंबर येत होता आणि कुठेतरी त्याला तो नंबर कंट्रोल व्हायला पाहिजे होता. मला असं वाटतं, की तो एक खूप गरजेचा आहे. म्हणजे इथून पुढं ही सुद्धा एक काळाची गरज आहे, की काश्मीरमध्ये किती प्रवाशांनी यावं. कारण शेवटी ह्या राज्यामध्ये हा भूभाग जो आहे ह्याचा एक लिमिटेशन आहे आणि सगळ्यांनी येणं आणि सगळं हे पॉसिबल नाही होणार ॲक्चुअली. त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा कंट्रोल असला पाहिजे पुढच्या काळामध्ये. तेही कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. पण मागच्या वर्षीचा 22 एप्रिलचा आणि आजची 22 एप्रिल ह्याच्यामध्ये 100% जो फरक एवढाच आहे, की कुठेतरी तो नंबर जो आहे तो कमी आहे, मेंटेन आहे. म्हणजे मागच्या वर्षी जे 2-2.5 कोटीच्या घरामध्ये जे पॉप्युलेशन येत होतं बाहेरनं प्रवासी, ते कुठेतरी कमी झालंय. म्हणजे संपलेलं नाहीये, प्रवासी येणार आहेत, बंद होणार नाही. आज म्हणजे भारतासारख्या देशामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा एवढी मोठी घटना घडलेली होती, ताजसारख्या या म्हणजे आतंकवादी घटना जेव्हा घडल्या, मला वाटतं त्याच्यानंतर मुंबई काही थांबलेली नाही. त्यामुळे भारताने एक आतंकवाद्यांना आणि आतंकवादी लोकांना एक धडा शिकवायचं ठरवलंच आहे, की तुम्ही काही जरी केलं तरी आमचा देश आम्ही थांबवणार नाही. आमचा देश थांबणार नाही आणि आम्ही थांबणार नाही. प्रेम असेल, बंधुभाव असेल, हा देश चालवायचा असेल, ह्याच्यासाठी जे काय करा शक्य आहे ते करायला लागणार आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं काश्मीर हा जसा आपला भारताचा भाग आहे, तसा प्रवाशांनी सुद्धा इथं येणं, इथल्या लोकांबरोबर राहणं, ह्यांच्याबरोबर उठणं, बसणं, यांच्याबरोबर चर्चा करणं, हा सुद्धा आपला तितकाच महत्वाचा महत्वाचा आपला बेसिकली रोल आहे. अगदी अधिक सर, गेल्या 28 वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी काम करताय आणि हा हल्ला एक वेगळा होता. काश्मीरला काही हल्ले होण्याचं काही नवीन नाही आहे. मात्र अशा पद्धतीनं हा हल्ला होणं हा भारताला मोठा धक्का देणारा ठरलेला होता. मात्र या हल्ल्यामुळं पहलगाममधील पर्यटन उद्योगाला किती धक्का बसलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी नेमकं आत्ता वातावरण कशा पद्धतीचं आहे ह्या हल्ल्यानंतरचं?
आमचं म्हणजे पहलगामला जेव्हा अटॅक झाला तिथून आमचं पहिलं म्हणजे आमचं एक मुलींचं घर जे आहे ते पहलगाम रोडलाच आहे. केपी रोड म्हणून म्हणून म्हणतात. अनंतनागच्या आणि पहलगामच्या मध्येच जवळजवळ 35-40 मुली त्या हॉस्टेलमध्ये असतात आणि जवळजवळ आता 21-22 वर्ष झाले ते हॉस्टेल आमचं तिथं चालू आहे त्या रोडला. पहलगाम रोडलाच आहे. आणि जेव्हा ही घटना घडली एक्झॅक्टली विदिन लाइक 30-40 मिनिटांमध्ये आपली एक स्वतः आपली तिथं अँब्युलन्स आहे. ती अँब्युलन्स त्या जागी पोहोचली. पण अनफॉर्च्युनेटली तिथं कुठली जखमी लोकं नव्हती ॲक्चुअली कारण ज्यांना ज्यांना गोळ्या लागल्या होत्या, ती ऑलरेडी त्यांची डेथ झालेली होती. त्या डेड बॉडीज आपण आपल्या अँब्युलन्समध्ये घेऊन हॉस्पिटलला आपल्याला म्हणजे आपण घेऊन गेलो. म्हणजे त्या गाड्या बेसिकली आपण गव्हर्नमेंटलाच दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याजवळ 45 क्रिटिकल ट्रॉमा केअर अँब्युलन्स इथल्या भारतीय लष्कर आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बरोबर काम करतात. तर त्या गाड्या ज्या आहेत त्या तिथे गेल्या. त्यांनी त्या सगळ्या घेऊन ते ते काम आपण केलं त्या ह्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पहलगामच्या सगळ्या ह्या उद्योग जो आहे तिथला जो उद्योगधंदा जो आहे म्हणजे टुरिझम हा जो बिझनेस आहे याच्यावर खूप मोठा पडलेला आहे. म्हणजे मोठे-मोठे बिझनेस कम्युनिटीचे लोकं जे आहेत ना, त्यांनी त्यांचे बिझनेसेस बंद सुद्धा केले. म्हणजे त्यांना हे झालं, की कदाचित याच्यापुढं जी काही रिकव्हरी आहे, म्हणजे त्यांचा जो काही बिझनेस मॉडेल जो आहे, तो कदाचित एवढा पुढं डेव्हलप होणार नाही. त्यांनी ते बंद केले. म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. काही लोकांनी दे लेफ्ट द बिझनेसेस ॲक्चुअली लेफ्ट द एंटायर कल्चर ऑफ ॲज अ बिझनेस टुरिझम बिझनेस त्यांनी सोडून दिला. पण ते ॲक्चुअली असं होऊ शकत नाही. म्हणजे जग काही थांबणार नाहीये. कोणी गेलं तर दुसरं कोणतरी येणार आहे. आणि शेवटी निसर्ग हा इथंच आहे. माणसं जे आहेत ते चुकीचे करणार, पण काही माणसं येऊन ते बरोबरही करतील. पण मला असं वाटतं की निसर्ग तिथंच आहे आणि निसर्गाकडनं आपला धडा घ्यायला लागणार आहे, की वी हॅव टू कीप डूइंग द गुड थिंग. आणि मला असं वाटतं तेच कुठेतरी मागच्या 28-29 म्हणजे मला 30 वर्ष झाले. मी 1996-97 पासून ते आज 2026 म्हणजे 30 वर्ष झाले मला मी जम्मू काश्मीरमध्ये राज्यात काम करतो आणि कुपवाडा, बारामुल्ला, बांडीपोरा, राजौरी, पूंछ, अनंतनाग, पुलवामा म्हणजे म्हणजे आता म्हणजे जवळ-जवळ 11-12 जिल्हे आहेत, की जिथं आता आपलं काम चालू आहे. म्हणजे कारगिलसारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 35 गावामध्ये काम चालू आहे. अगदी अधिक सर, तुम्ही तुमची संस्था ह्या ठिकाणी काम करतीये. पण हा हल्ला होण्याच्या आधी काय नेमक्या अडचणी होत्या? आणि हा हल्ला झाल्यानंतर त्या संशयाचं वातावरण ज्या पद्धतीनं तयार होतं, तसं काही आता होतंय का या ठिकाणी? ॲक्चुअली पहलगाम सारखे हल्ले जे आहेत म्हणजे एक खूप टाईममध्ये थोडी शांतता होती काश्मीरमध्ये. 2016 मध्ये जेव्हा बुरहान वानी नावाचा आतंकवादी मारला गेला. त्याच्यानंतर 17, 18, 19 ह्या 2-3 वर्षाच्या पिरियडमध्ये थोड्या काही घटना होत्या. पण तरीसुद्धा ते कुठेतरी ते एक आर्मीचं लष्कराचं एक कुठेतरी एक दडपण राज्यामध्ये किंवा काश्मीर व्हॅलीमध्ये जे हळू मजबूत होत गेलं. आणि त्याच्यातनं कुठेतरी थोडीशी एक बेसिक एक बॅलन्स कुठेतरी एक सिच्युएशन येत गेली आणि 19 मध्ये जेव्हा 73 काढल्यानंतर जे 20-21च्या घटनामध्ये काहीच घटना घडल्या नाहीत आणि ओव्हरऑल काश्मीरमध्ये कुठेतरी एक काश्मीर कुठेतरी शांततेच्या मार्गाकडे चाललंय का? हे हे होत असताना पहलगाम सारखी जी घटना जी आहे, ही कुठे ना कुठेतरी ही शांतता प्रक्रिया जी जी आहे, ही कुठेतरी डिस्टर्ब करायची कुणाची तरी कुणाचा तरी तो प्लॅनच असला आहे. हे म्हणजे हे 100% ती त्याच्या मागची हेतू किंवा त्याच्यामागची ही जो बेसिकली विचार जो आहे तोच आहे, की ही शांततेची प्रक्रिया जी चालू आहे काश्मीरमध्ये ती कुठेतरी परत रिओपन व्हावी आणि ती चालू राहावी. पण मला असं वाटतं, की जेव्हा मी इथं 96-97 ला आलो त्यावेळची परिस्थिती, 2005 मधली जेव्हा भूकंप झाला काश्मीरमध्ये त्यावेळेसची परिस्थिती, 2014 मध्ये जेव्हा काश्मीरमध्ये पूर झाला त्यावेळेसची परिस्थिती आणि 2016चं बुरहान वानीची सिच्युएशन. या सगळ्या फेजेसमध्ये जेव्हा बघतो म्हणजे काश्मीरी पंडितांनी गेल्यापासून ते 2019चा 73 कलम काढण्याच्या सगळ्या परिस्थितीचा जर विचार सगळा केला, तर मला असं वाटतं काश्मीर खूप बदललेलं आहे, खूप बदलत गेलेलं आहे. डेव्हलपमेंट हा डेफिनेटली हा त्यातला एक मेजर फॅक्टर आहे, की कुठेतरी जो 96-97 मधला काश्मीरी म्हणजे मी बघितलेला, मी 90 मधलं सांगू नाही शकणार. पण त्यावेळेचा काश्मीरी ना आताच्या ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी डेव्हलपमेंट हा त्याच्या मागे एक खूप महत्वाचा एक रोल प्ले करतो ह्या स्टेटमधला, की रस्ते बांधणी आहे, शिक्षणाची चांगल्या सुविधा आहेत. नेटवर्किंग म्हणजे इंटरनेट आणि ह्या सगळ्याच्या सुविधांमुळं जे ॲक्सेसिबिलिटी जी आहे, जी तरुणांना बऱ्याच ठिकाणी त्यांना जी मिळालेली आहे बेसिकली म्हणजे जॉबमध्ये असेल, म्हणजे एम्प्लॉयमेंटमध्ये असेल, त्यांना टुरिझममध्ये जॉब त्यांना त्यांना डेव्हलप झाले बिकॉज ऑफ ह्याच्यामुळे सुद्धा कुठे ना कुठेतरी म्हणतात ना, की 2020, 21, 22 या पिरियडमध्ये टुरिझम खूप फ्लरिश झाला, की यूथ खूप इन्व्हॉल्व झाला.
त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ला जॉब हातामध्ये मिळाल्यामुळं, हाताला काम मिळाल्यामुळं कुठेतरी ती शांततेची प्रक्रिया त्याला कुठेतरी जोर धरला गेला. अनेक प्रसंग हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळी पहलगाम हल्ला झाला त्यानंतर आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक काश्मीरी तरुणांनी देखील भारतीयांचे किंवा तिथल्या पर्यटकांना वाचवण्याचे प्रयत्न केलेले होते आणि तशा पद्धतीचं वातावरण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं. मात्र पहलगाम हल्ला झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा ही बातमी कळली ती कोणत्या स्वरूपात कळली? कारण जेव्हा आपण प्रतिक्रिया आम्ही ऐकतोय काही तिथल्या स्थानिकांच्या, तर त्या म्हणतात काही व्हॉट्सअपवरती आलं किंवा मग काही सोशल मीडिया किंवा टीव्हीच्या याच्यामधून किंवा मग तिथे काहीतरी मोठा स्फोट झाल्यासारख्या अशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. तुम्हाला ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी तुम्हाला कशा पद्धतीनं कळलं की हा दहशतवादी हल्ला आहे? ॲक्चुअली आमची एक मुलगी नर्सिंग झालेलं आहे तिचं आणि एक दुसरी मुलगी जी आहे शी इज अ अनेस्थेसिस्ट ॲक्चुअली. दोन्ही मुली अनंतनाग जिल्ह्याच्याच आहेत आणि दोन्ही मुली अनंतनाग जिल्ह्याच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब करतात. म्हणजे हं. लहानाच्या 4 वर्षाच्या असताना मोठ्या मोठ्या होऊन हळू मग त्या शिकल्या. खूप छान झालं त्यांचं. तर त्या मुलींना जेव्हा हे आमची ॲम्ब्युलन्स जी आहे ती हॉस्पिटललाच होती. ती ॲम्ब्युलन्स जी आहे ती इमर्जन्सीमध्ये तिला बैसारन व्हॅलीकडे जायला लागलं अनंतनागला. तिकडनं काही डेड बॉडीज त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आल्या आणि त्यावेळेस त्यांनी मला फोन करून सांगितलं, की "भैय्या ऐसे-ऐसे हुआ है. हमारी ॲम्ब्युलन्स ऑलरेडी" म्हणजे ते आमची ॲम्ब्युलन्स मला पाठवायची गरज नाही कारण ती ऑलरेडी हॉस्पिटलमध्येच म्हणजे तिथंच उभी असते. म्हणजे इट इज ऑल्वेज ऑन द कॉल. सो कुणी कॉल केला तर आय डोंट नीड टू म्हणजे मला माहिती पाहिजे अशी गरज नाहीये. ड्रायव्हर किंवा तिथला जो कोऑर्डिनेटर असतो तो डायरेक्टली गाडी पाठवून देतो आणि ते जे काही इमर्जन्सी असते ती पहिला आपण त्याला सर्व्ह करतो. तर तसंच केलं ते आणि त्याच्यानंतर मला ती कळालं. मला तो 1 तासा दीड तासानंतर ही घटना कळाली. पण तोपर्यंत ऑलरेडी तिकडे डेड बॉडीज आणून त्या शिफ्ट करून ते सगळं तो विषय चालू होता बेसिकली. म्हणजे आर्मीच्या लोकांनी नंतर आम्हाला सांगितलं काय झालं ते. पण ओव्हरऑल तिथं असं फायरिंग झालेलं आहे. तिथं सगळं माणसाची डेथ झालेली आहे. आणि मग ते तिथं बाकीचं मग ते 1-2 तासानंतर सगळ्याच बातम्या टीव्हीवर आल्या ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला जे कळालं ते बेसिकली आमच्या घरातली जी मुलं दोन्ही मुली जिथं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जॉब करतात आणि जिथे ह्या सगळ्या डेड बॉडीज किंवा ही सगळी माणसं तिथं पोहोचली. त्या मुली आमच्या तिथं असल्यामुळे आम्हाला तिथल्या आतली सगळी खडानखडा माहिती होती. पण अजूनही जम्मू काश्मीरला अशा हल्ल्यांचं आव्हान आहे. हां, हो. असे हल्ले आहे, होत राहतील आणि आहे. येस, सर्वसामान्य येस. काश्मीर लोकांच्या आडून अशा पद्धतीचे हल्ले होत असतात. असाही एक सी नरेटिव्ह पसरवला जातो. हां. सी बेसिकली आतंकवाद सुरू झालेला आहे अनेक वर्षांपूर्वी. तो सहजासहजी संपणार नाही, एवढंच मला सांगायचंय. तो का संपणार नाही, हे त्यातले अनेक अ, डीपर ब ब म्हणजे अनेक असे हेतू असे असू शकतात, की ज्याच्यामुळे नाही संपणार. म्हणजे मी त्या त्या विषयामध्ये म्हणजे मी जम्मू काश्मीरमध्ये काम करतो. आतंकवादामुळे जे काही परिणाम झालेले आहेत, मी ट्रायिंग टू हील आणि डील विथ दॅट. म्हणजे ट्रायिंग टू डील विथ दॅट अँड ट्रायिंग टू हील दॅट दॅट ऑल द सिच्युएशन. की यांच्यातनं जी मुलं-मुली जे आहेत, त्यांचं जे काही नुकसान झालं, की पुढची पिढी खराब होऊ नये ह्याचा तो प्रयत्न आहे अल्टिमेटली. ते 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 काम मी माझ्याकडनं करायचा प्रयत्न करतोय. पण ओव्हरऑल जे आहे, की काश्मीरचा जो धोका जो आहे, काश्मीरला जो धोका आहे, तो अजून गेलेला नाहीये. म्हणजे हा धोका जो आहे, हा अजून काही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष कदाचित राहू शकेल. म्हणजे तो कदाचित हळू संपेल, तो लगेच संपणार नाही. पण अजून संपलेला नाहीये. मला एवढं म्हणजे कधी पण तो क्रॉप अप होऊ शकतो. त्याच्यामुळं खूप स्ट्राँग गव्हर्नमेंट असणं नाही, खूप स्ट्राँग गव्हर्नमेंट असणं खूप गरजेचं आहे. सॉलिड ॲडमिनिस्ट्रेशन इथं इथं असणं खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे आपल्याला कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं नाही आणि अजिबात करायलाच नाही पाहिजे. पण फर्म डिसिजन घेणं या राज्यासाठी चांगले निर्णय क्षमता असणारे म्हणजे नेते इथं असणं पोहतोय ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये म्हणा किंवा सिस्टममध्ये म्हणा हे असायलाच पाहिजे. कारण कारण हे जे आहे ना, हे बेसिकली काय आहे ना, चायना, पाकिस्तान या सगळ्या ह्याच्यामध्ये ना हे सँडविच झालेलं आहे सिच्युएशन आणि ह्याच्यासाठी ना खूप म्हणजे भारतामध्ये खूप सक्षम माणसं पाहिजेत, की हे काश्मीरला खूप प्रॉपरली हील करू शकतात आणि मला असं वाटतं ह्या सिच्युएशनला आपण खूपच चांगल्या पद्धतीने चालत असताना ही जी घटना काय घडली पहलगामची, ही नव्हती व्हायला पाहिजे. ती झाली ती ह्याचं कारण म्हणजे कुठेतरी कुणाचं तरी कोणतरी असंतोषी आहे, की ज्यांना असं वाटतं, की काश्मीर कुठेतरी शांततेकडे चाललेलं आहे आणि ते कुठेतरी कुणाला तरी खो घालायचा होता. त्याच्यासाठी ते कोणीतरी हा करायचा प्रयत्न केला. आहे. धन्यवाद अधिक कदम सर, आपण दिलेल्या ह्या सविस्तर विश्लेषणासाठी आणि सविस्तर माहिती दिलीत. पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. पूर्वीचं जम्मू काश्मीर आणि पहलगाम हल्ल्यानंतर बदललेलं जम्मू काश्मीर या सगळ्याबाबतचं सविस्तर विश्लेषण आपण अधिक कदम या सरांसोबत केलेलं आहे.